नमस्कार, मी शुभांगी. तर आज आपण बनवणार आहोत तवा मसाला भेंडी, ज्यात की आपण तव्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत. आणि हो, ज्यांच्याकडे टाइम कमी आहे आणि ज्यांना जे फक्त 1 मिनिट व्हिडिओ बघून स्किप करतात ना, त्यांच्यासाठी क्विक रिकॅप सांगते. आधी भेंडी घ्यायची, त्याला आडवी चिरायची आणि मस्तपैकी 5 मिनिटं तेलात फ्राय करायचं. त्याच तेलामध्ये टोमॅटो, कांदा मस्तपैकी फ्राय करायचा आणि मग त्याच्यामध्ये जिरेपूड, धनेपूड, गरम मसाला, चाट मसाला, हळद, मीठ, लाल तिखट आणि शेवटी दही टाकून मस्तपैकी फ्राय करायचा. आणि आपण फ्राय केलेली जी भेंडी होती ना, ती टाकून सर्व करायचं आणि खायचा. काय ना क्विकमध्ये रेसिपी कशी करायची, मस्त लागते बघा. आता इथून पुढचा व्हिडिओ ज्यांना डिटेलमध्ये बघायचा आहे त्यांच्यासाठी. भेंडी बनवायला सगळ्यात आधी आपण भेंडी घ्यायची, त्याला मस्तपैकी धुवायची आणि पुसून घ्यायची. पुसला नाही तर भेंडी पाक चिपचिपी होणार आणि खराब टेस्ट लागणार, कारण की पाणी हा भेंडीचा दुश्मन म्हणून नीट त्याला पुसून घ्यायचं. भेंडी तुटू दे पण पुसूनच घ्यायचं त्याला. मग त्याला मस्तपैकी मधनं चिरायचं, म्हणजे एक मधनं कट लावायचा आणि त्याच्यात झाकून बघायचं की किडे बिडे आहेत की नाहीत, कारण की आहेत आजकाल माझ्या वयांच्या मुलांमध्ये भरपूर किडे बसवलेत. अजून जरा कुठल्या तरी भाज्यांमधले किडे गेले ना, मग अजून किडे वाढतील. आपल्याला किडे वाढवायचे नाहीत. आणि हो, भेंडी पूर्ण अखंड घ्यायची आणि मस्तपैकी कट करायची बघा. झाली का भेंडी कट करून? चला आता कढईमध्ये तेल घेऊयात. आधी तेल गरम करायला ठेवूयात. आणि हो, तेलामध्ये अजिबात कंजूसी करू नका, जरा तेल जास्तच घ्या, कारण की आपल्याला भेंडीला डीप फ्राय करायचंय. आणि हो, भेंडी आपल्याला 5 मिनिटं तरी फ्राय करून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याला ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत. भेंडीला काय वास सुटलाय, एकदम ब्राऊन क्रिस्पी झाल्या बघा. आता आपण भेंडीला काढून घेऊयात आणि त्या तेलामध्ये ना भेंडीच्या बिया तरंगतात बघा, ते पण काढून घ्या. मला तर ते खायला अजिबात आवडत नाही, तुमच्या मुलांना सुद्धा आवडत नाही. कृपया करून ते काढा, उपकार करा माझ्या मातांनो, काढा ते, काढा, तरच चांगलं लागणार. ते फेकून टाका, ते कुणालाच आवडत नाही. ते भेंडी काढून घेतल्या आणि ह्याच तेलामध्ये आपण कांदा टाकून घेऊया. आणि हो, 5 मिनिटं तरी कांदा आपल्याला छान ब्राऊन कलर होऊस तोपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आपला कांदा मस्तपैकी भाजून झालाय. आता ह्याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊयात. आणि हो, टोमॅटो आणि कांदा जितका बारीक कापता येईल ना तितका कापायचा, मग त्याची टेस्ट भारी लागते बघा. आता यामध्ये 1 चमचा जिरेपूड टाकून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा धनेपूड टाकून घ्या आणि त्यानंतर 1 चमचा गरम मसाला टाकून घ्या. झाले का मसाले टाकून? आता त्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला टाकूया आणि मग त्यानंतर 2 चमचे लाल तिखट टाकून घ्या. आम्ही सांगलीकर, आम्हाला 2 चमचे लाल तिखट पण खूप झालं.
समजा जर तुम्ही कोल्हापूर साईडकडचे असतील, आम्हाला माहित आहे तुमचे 2 चमच्यामध्ये भागणार नाही, तुम्ही कमीत कमी 4 ते 5 चमचे टाकणारच, मग ते तुमच्या सोयीनुसार आहे. आणि मग काय टाकायचं होतं का विसरलोच. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आणि सगळ्यात शेवटी त्यामध्ये 1 वाटी दही घालून घ्यायची आणि ते सगळं एकसारखं मिश्रण हलवून घ्यायचं. आणि मंद आचेवर 10 मिनिटं त्याला शिजायला ठेवून द्यायचं. 10 मिनिटं झाल्यात, आपली भाजी रेडी आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि जी आपण तळलेली भेंडी आहे ना ती टाकून घेऊयात आणि मस्तपैकी त्याला मिक्स करून घेऊयात. मग आपली भेंडी रेडी. बघितलं ना किती क्विकली होते. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर घरात नक्की ट्राय करा. आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, गुड बाय, सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ. आणि इतके जण तुम्ही बघता व्हिडिओ म्हणजे तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल. मग आता यावेळेस तर माझे फक्त 50 सबस्क्रायबर्स आहेत. मला यावर्षी काही पण करून 100 सबस्क्रायबर्स करायचे. मग लवकर लवकर सबस्क्राईब करा, नाहीतर माझी इच्छाच राहणार ना. जर तुम्ही केला नाही ना तर मग मी बोलणार नाही तुमच्याशी. टाटा, गुड बाय, सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.